लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की नंदिनीला अचानकच चक्कर आलेली असते. आता मानवीने त्यांच्याच ओळखीच्या दुसऱ्या एका डॉक्टरांना घरी बोलवलेलं असतं. इकडे आर्या आणि जीवा धावतच आलेले असतात, कारण की त्यांना चांगलंच माहीत असते की जर डॉक्टरांनी हिला चेक केलं तर ही प्रेग्नेंट नाही हे सत्य घरच्यांसमोर येईल. आता डॉक्टर तिची नस चेक करतच असतात, तितक्यातच इकडनं आर्याने या डॉक्टरांना थांबवलेलं असतं. आता नेमकं पुढे काय होतंय पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ काव्याला म्हणत असतो, तुम्ही पाणी पिलं नाहीत काव्या, ही बॉटल भरलेली कसं काय? काव्या म्हणत असते, अहो पार्थ मी पिले होते. पार्थ म्हणत असतो, मग मी खोटं बोलतोय का? बघा ही भरलेली बॉटल आहे. काव्या म्हणत असते, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? मी म्हणते ना मी पिले पाणी. पार्थ मात्र हे ऐकायला अजिबातच तयार नसतो. आता हे कारस्थान खरं तर रम्याचं आहे. रम्याने ती रिकामी झालेली बॉटल घेतलेली असते आणि त्यात पाणी भरलेलं असतं आणि तिच्या जागेवर नेऊन ठेवलेली असते. आता पार्थला याची थोडीसुद्धा कल्पना नसते. आता ह्या दोघांमध्ये तर भांडण रंगलेलं असतं. पार्थ ऐकायला तयार नसतो आणि काव्यासुद्धा. आता त्या दोघांच्या झटापटीत खरं काव्याचं पुस्तक फाटतं. आता काव्याचा पुस्तकात किती जीव आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. काव्या फार भडकलेली असते. इकडे रम्याला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि त्यांचं भांडण पाहून तिला हसायला येत असतं. नेमकं आता यांच्या भांडणात काय होतं हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.